माझं लग्न करायचंय त्यासाठी आईला बघून पोरगी कोणीतरी द्यावी. नऊवारी लावली तिने. पण आता प्रसादाचा रिव्ह्यू विचारूया सरांना. प्रसाद खा आधी. अतिशय गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो, आपल्या गणपतीच्या दुसऱ्या दिवसामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आय होप तुम्हाला कालचा ब्लॉग आवडला असेल. का तर मी कंटिन्युअसली झोपलोच नाही आहे, म्हणजे परवापासूनच नाही झोपलोय. सो आज दुसऱ्या दिवशी आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा पण ठेवली आहे, तर सकाळपासून त्याचीच गडबड सुरू आहे. आणि त्या गडबडीमध्येच मी गणपती बाप्पासाठी कमळाच्या फुलांचा हार पण बनवला पटकन. मला मदत पण केली मामींनी. तर दाखवतो तुम्हाला आता. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपली व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोहोचेल. आणि सबस्क्राईब केल्याच्या नंतर बाजूला एक नोटिफिकेशन येतात तुम्हाला, बेल आयकन दाबा त्यासाठी. सो बघूया. तर आपला हार रेडी आहे. आता कसा झालाय नक्की मला कमेंट करून सांगा. एकदम झटपट वाला हार आहे. घालूया आपण आता गणपती बाप्पांना. थोडासा और कम करना पडेगा, अजून थोडंसं कमी करायला लागेल. तो गाठ भरतो. अरे गाडी वाल्या चल पुर 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 हाई देवांचं शहर. हे गाडी वाल्या चल पुर 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 हाई देवांचं शहर. पुर हाई देवांचं शहर. सो आपल्या गणपती बाप्पांना कसा वाटतोय हार नक्की सांगा. खूप सुंदर दिसत आहेत बाप्पा. आणि मला हार घालायला प्रदीपनी लय मदत केली, कारण गाठी बांधता येत नव्हत्या मला, माझी हाईट कमी आहे. गणपती बाप्पा तर एकदम मस्त वाटतात. बाजूला बघा पप्पांनी आताच जाऊन चौरंग आणलाय सत्यनारायणाच्या पूजेसाठी. सो त्याला आपण आता सजवणार आहोत थोडंसं, जसं आपल्याशी होईल तसं. सो बघूया. तर ब्राह्मण येणार आहेत 1 वाजता. आम्ही अगोदर त्यांना 3 वाजताचं टायमिंग दिलं होतं, पण आज 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन असल्यामुळे त्यांना पण उत्तर पूजा करण्यासाठी जायचं आहे. मग ते आपल्याकडे इकडे लवकरच येणार आहेत, तर 12:30-1 पर्यंत येतील आणि आपली पूजा सुरू होईल. संध्याकाळी जेवण आहे आणि आज तर भरपूर पाहुणे येणार आहे. दिशा बोल काहीतरी, गाणं बिना बोल गणपतीचं. कशा तुम्ही सर्व? दिशा देखो, प्रदीप भी बोल रहा है दिशा बहुत अच्छा गाना गाई. कल आम्ही म्हणजे रात्री आम्ही भरपूर बोललो होतो गाणी वगैरे. तर काल आपण जेव्हा आपल्या मकराचं डेकोरेशन केलं तेव्हा काही फुलं शिल्लक राहिली होती आणि एक छोटासा फोमचा तुकडा राहिला होता. तर मी असा विचार केला की तो छोटासा फोमचा तुकडा आपण ह्याला लावूया, या चौरंगाला, सत्यनारायणाच्या पूजेला. आणि मामा आता केळीचे खांब बांधतायत. त्यांना पण भरपूर उशीर झाला. एवढ्याला आपण डेकोरेशन आपलं व्हायला पाहिजे होतं, कारण आता 11:15 होत आलेत. तर आता आपण जिन्याला लावणार आहोत या झेंडूच्या फुलांच्या माळा. आम्ही झेंडूची फुलं दादरवरून आणली होती. श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. बस एवढं. आत्ताच मामा घेऊन आलेत मस्त केळीचे असे खांब मोठेच्या मोठे. आपण आता मस्त ते चौरंगाला लावून घेऊया. मी आताच पुसून वगैरे घेतलंय. कदंबा पण आहे, सगळं आहे. तूच द्रुमाची शीतल छाया, तूच नभाचा शुभ्र पसारा, तूच द्रुमाची शीतल छाया. तर आपण चौरंगाला तर अशा प्रकारे लावलीत फुलं. आणि आता आपल्याला ही कदंब्यांची माळ आहे ती पूर्ण चारी बाजूला लावायची आहे चौरंगाच्या. सो पटापट लावून घेऊया. तर ब्राह्मण पण येतील इकडे.
इकडे बघा शिवानी आणि मनुजा आलेत पण जेवायला थांबत नाही. आणि का थांबत नाही माहितीये का? पप्पा बोलतो मारतील मला. चला हा तर फोटो काढू आपण. तर आता माझी तयारी सुद्धा झाली आहे. मला ऍक्च्युली वेळ नाही आहे कारण भरपूर पाहुणे वगैरे येत आहेत घरी. सो आता तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवतो. काल सारखाच मी धोतर वगैरे घातलंय. सो बघा. कसं वाटलं नाही लुक? थोडासा कुर्ता मोठा झालाय बट मला ट्राय करायला वेळ नव्हता म्हणून मी पटपट घेऊन आलोय कामोट्यावरून. कामोट्याला गेलो तो कुर्ता आणायला, जसं की तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं असेल. जाऊया आता खाली. ब्राह्मण पण आले, त्यांच्या हस्ते आपण सत्यनारायणाची पूजा करून घेणार आहोत. पूजेला आई आणि पप्पाच बसणार आहेत. मला प्रसाद वगैरे बनवायचे तर त्याला टाइम लागेल. जाऊया. धोतर नेसलंय आणि ही लोक जिन्यामध्ये बसली. आता मी अटकलो यांच्यामुळे. तर काय करायचं सांगा मला? धोतर वगैरे सुटलं मग काय मी करू? आता मी इकडे प्रसाद बनवायला घेतलाय सत्यनारायणाचा. 1.25 किलोचा प्रसाद आहे. भरपूर अशी गडबड आहे इथं. मला सुचत नाही काय पण होईल सगळं काय व्यवस्थित होणार. तूप वगैरे गरम करत ठेवलेलं आहे मी. आणि इथं पसारा बघा. एवढा दुर्लक्ष करा तुम्ही इकडे बघूया आपण. खाली घ्यायला पाहिजे होतं ऍक्च्युली, पण खाली गॅस नाही, सिलेंडर नाही. तर आता आपण ड्रायफ्रूट टाकतो याच्यामध्ये. हे आमचे बाबा आणि आई आणि आपल्याकडे आलेत. आई इकडे बघा. थँक्यू तुम्ही आलात आमच्या आमंत्रणाला मान देऊन. मोस्ट वेलकम. आणि मॅडमला तुम्ही आणलीच नाही, दोघांनी पण मिळून. काय बोलता सर? सोहन आलाय तर त्याला आणायला चाललोय मी आता रस्त्यावर. प्रसाद झालाय आपला. सो जाऊया. नमस्कार मित्रांनो. सोहम नाही तुम्ही बघू शकता आपल्याकडे. चल पुढे सर. गणपती नाही वरती नाही. मी वरती गेलं सर डायरेक्ट. मी येऊ नये आतमध्ये. माणसांचेच असते गल्यात. नमस्कार. श्री सत्य
महाराज महाराज की जय। सदा सर्वदा योग उदाहरावा हे कारणी देह माझा पडावा पुढे नको गुणवंता अनंता प्रभू नायका मागणे ही आता। मृण्मयी आता 10 लोकांचा प्रसाद भरताना सत्यनारायणाच्या पूजेचा आणि यश आणि ती मॅचिंग दोघांनी केलेलं आहे. योगायोग आहे की ठरवून केलंय की कळत नाही. आता वाटायचं असते ना. हे आमचे बाबा तीर्थप्रसाद वाटतायत आणि त्यांनाच आता यश देतोय. पंचामृत आणि आमचे डॉक्टर साहेब दर्शन घेताना 100 रुपये त्यांनी तिथे ठेवलेले आहेत. आणि आता ऋषिकेश आमचे शेठ म्हात्रे मेडिकलचे ओनर दर्शन घेत. सावकाश आरामात दर्शन घे. पण आता प्रसादाचा रिव्ह्यू विचारूया सरांना. सर सांगा बाबू. प्रसाद खा आधी. अतिशय हां पंचामृत. अच्छा थँक्यू. पंचामृत म्हणतात खा. वा आभारी. अश्विनी वहिनींनी आईची सुंदर अशी तयारी केली आहे. बघू शकता तुम्ही. तिचा पूर्ण लुक तुम्हाला दाखवतो मी. ती पण गडबडीत आहे. मस्त. लग्न करायचं आई माझी बघा कशी पहिल्यांदाच तिने एवढी तयारी केली. म्हणजे या माझं लग्न करायचंय त्यासाठी आईला बघून पोरगी कोणीतरी द्यावी. नऊवारी लावली तिने. मागे जा ना. पूर्ण दाखव. गोल फिरा. जा मागे अजून. अशी पूर्ण एका ह्याच्या शॉर्ट मध्ये फिरा. मॅचिंग मॅचिंग. हा माझे हात पाया तर पडू दे तिला. अरे पाया पडू दे आधी. आत्याने बघा कशी कंटी आणली सुंदर अशी. आता फोटो काढूया आपण. आता आमचं पाणीच संपलंय घरातलं. म्हणजे सकाळी आम्हाला कमीच भेटलं होतं. तर आता पुन्हा आम्ही सोडायला सांगितलं का आमच्यासाठी खास पाणी सोडलंय. आणि ऋषिकेश खास वेळात वेळ काढून आपल्याकडे आलेला आहे. सो ऋषिकेशचं धन्यवाद आल्याबद्दल पुन्हा एकदा. ऋषिकेश कशी वाटली बातमी तुला ऐकून? याच्यात सांगू नको. माझा आता अवतार झालेला आहे. आणखीन मला वाईट वाटतंय तू माझा अवतार या अवतारात व्हिडिओ काढतोय. तुला बातमीबद्दल विचारलं. बातमी कशी वाटली तुला? म्हणजे पाणी संपलेलं आहे त्याबद्दल ना. मग त्याच्या आधी तू काय ऐकलंस त्याचं सांगू नको फक्त. हा लग्न करणार आहे. यश बघा खूप मेहनत घेतोय पाणी भरण्यासाठी. पाईप वगैरे त्यांनी लावलेला आहे. प्रदीप भाई बोलतात फोनवर. यश याच्या चार्जरला माझं चार्जर लावू. आणि कुमार ओमा ऍक्शन करताना इथं. पिंटू आला. कुठे? अरे वा साडी वगैरे लावून. हा कुठे चाललास? ताप आहे तिला का? आजारी आहे बाबा. साडी बिडी बघ. ये असते काय. तुम्हाला आता मी घरातली गडबड दाखवतो. किती गडबड चालू आहे घरामध्ये. बघा या टोपामध्ये प्रसादाचा शिरा जो आपण मगाशी बनवला. आणि इकडे मस्त अशा पुरणपोळ्या बनत आहेत नैवेद्यासाठी. ताई बनवते आणि मावशी तळते इथं पनीर आणि बटाटी आपल्या पुलाव राईससाठी. त्याच्यानंतर मामी घासतात भांडी. आणि आई बघा आईची पण लगबग चालू आहे. त्याच्यानंतर युतिका ताई आणि गुड्डू बसलाय प्रसाद द्यायला. यश पण भरपूर काम करतोय. आणि आताच गोजिरी आली आहे तयारी करून एकदम मस्तपैकी. आजारी आहे त्या आजारी. हाय श्रेयान. नंतर मामा बाबा सगळी घरातली. आत्या थँक्यू. या आई परत वेदांत बसल्या बाटल्यांची खेळत. त्याच्यानंतर आपण बाहेर चाललो. आता बाहेर बघा ऋषिकेश बसलाय. सर बसलेत. प्रदीप बसलाय. त्यांचे सगळे मामा लोक इकडं. आणि यश सगळ्यांना प्रसाद देताना. या बाजूला जेवणाची गडबड बघू शकता तुम्ही.
भरपूर अशी माणसं जमलेली आहेत तिकडे जेवण बनवायला. सो आपण थोड्याच वेळात जेवायला घेऊया आता. दॅट्स इट. हा होता होम टूर आपला. आणि गणपती बाप्पांना आपण कसं विसरू शकतो, त्यांच्याशिवाय तर होऊ शकत नाही. सो गणपती बाप्पा पण बसलेत आपल्याकडं आणि इकडे सत्यनारायणाची पूजा. चला आता नैवेद्य वगैरे दाखवलं देवाला. आता जेवण झालंय सत्यनारायणाच्या पूजेचं. संध्याकाळचं जेवण होतं आणि वाजले आता बरोबर 5:30. सर आणि ऋषिकेश दोघं पण थांबलेत जेवायला माझ्या आग्रहावर. आणि आता आपण फोटो काढूया सगळ्यांचे इथे. मामाने मस्त अशी मिक्स भाजी बनवली आता. आणि मोठे मामा पण आहेत, मोठे मामा म्हणजे सुनील मामा आणि मनोज मामा. आता आम्ही ते टेबल मांडतोय. आणखीन टाकायचे तुला भरपूर टाकायचे. हा माझा छोटा मामा. पहले क्या ये चपाती नहीं है, ये पूरन पोली है. फिर अभी ये खाना ही पड़ेगा. बस का
गणपती बाप्पा तर आता मी शूट करतोय iPhone 16 मधून आणि सर्वेशनी आज iPhone 16 घेतोय. कॉंग्रॅच्युलेशन सर्वेश. आता मोठी पार्टी भेटणार आहे आपल्याला लवकरच नाही आता आणि आता मोबाईल खाली पडतो काढलाय. आणि अनिकेत आपल्या व्ह्युअर्सला हाय बोल. चालू जेवायला जा जेव. चला जाऊया.